श्री स्वामी समर्थ. तर आपल्यापैकी बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना नजर दोष किंवा दृष्ट लागते, मुलांची प्रगती थांबते, तसेच मुलांना सतत आजारी पडत असतात, मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, परंतु किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, तर ते सतत आजारी पडतात. तर मुलांचा नजर दोष दूर व्हावा, त्यांची अभ्यासात चांगली प्रगती व्हावी आणि आपले मुलं नेहमी निरोगी व्हावी, यासाठी आईने दर शनिवारी हा उपाय करायचा आहे. म्हणजेच ही वस्तू मुलांच्या वरून उतरून टाकायची आहे. हा उपाय तुम्ही मोठ्या मुलांसाठी किंवा छोट्या मुलांसाठी करू शकतात. यासाठी उपाय अगदी सोपा आहे. यासाठी तुम्हाला थोडे काळे उडीद घ्यायचे आहे, अखंड असलेले, म्हणजेच जे काळे उडीद असतात त्याची डाळ नाही, अखंड काळे उडीद घ्यायचे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता करायचा आहे. प्रथम उडीद आईने हातामध्ये घ्यायचं, ते त्या मुलाच्या डोक्यांपासून सुरुवात करून तर ते पायांच्या नखांपर्यंत आपल्याला वरपासून तर खालपर्यंत असं 7 वेळा उतारा करायचा आहे. 7 वेळा उतारा केल्यानंतर जे हातामधले जे मुठभर तीळ आहे, उडीद आहे, तर ते तुम्ही दक्षिण दिशेला फेकून द्यायचे. आणि हा उपाय मुलांना प्रत्येक शनिवारी करा. जोपर्यंत त्यांना चांगलं बरं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे.